सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावो आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीचरणी प्रार्थना. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. सर्वप्रथम तुम्हाला मी माझी ओळख करून देते. तर मी छाया. तर इथं छानशा नवीन एका व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि आवडला असेल ना तर जरूर तुम्ही सबस्क्राईब करा. तर चला, इथं मी तुम्हाला आज आहे ना माझं संध्याकाळचं जे रुटीन असतं तर ते शेअर करणार आहे. तर इथं संध्याकाळी मी सर्वप्रथम आहे ना दिवस माळवण्याच्या अगोदर घरातली पूर्ण झाडझूड करून घेतलेली आहे. ते काही मी तुमच्यासोबत शेअर केलं नाही. त्याच्यानंतर मी लगेच दिवाबत्ती करून घेतलेली आहे. देवाजवळ दिवा लावला, एक उंबरठ्याजवळ दिवा लावत असते आणि एक तुळशी मातेजवळ दिवा लावत असते. तर असे 2 दिवे लावते. तर इथं दिवाबत्ती करून झाली आणि हा दिवा जो आहे ना लक्ष्मी दिवा, तर हा खूप खराब झालेला होता. तर म्हटलं चला घासून ठेवते, कारण मी हा जवळपास दररोज लावत असते. म्हणजे देवाजवळ आहे ना, तर मी याच्यामध्येच दिवा लावत असते आता. पण खूप खराब झालेला होता ना, तर मग तिथं मी सकाळी दुसरा दिवा लावला आणि हा दिवा काढून ठेवलेला होता. तर म्हटलं चला आता हा तो घासून घेऊ. तर इथं मी हा दिवा भैया पावडरनं घासून घेतला आणि त्याच्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागले. तर मी आज तुम्हाला पूर्ण आहे ना माझं संध्याकाळचं जे रुटीन असतं तर ते ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर इथं मी सर्वप्रथम आहे ना तूप टाकून घेतलं, कारण जिरा राईस बनवायचा होता. आज मी आलूची भाजी बनवणार आहे, म्हणजे बटाट्याची. तर इथं मग मी सर्वप्रथम म्हटलं जिरा राईस लावून देऊ, कारण हे तांदूळ आहे ना मी 10-15 मिनटं झाले भिजत ठेवलेले होते. त्याच्यामुळं काय होतं, भात एकदम मोकळा मोकळा होतो आणि चवीला पण छान लागतो. तर इथं मग मी तडका देऊन दिलेला होता जिऱ्याचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, थोडीशी सांबारसुद्धा ॲड केलेला होता. तर इथं जेवढं मी तांदूळ ज्या वाटीमध्ये मी तांदूळ भिजत ठेवलेले होते ना, तर तेवढेच जेवढे तांदूळ भिजत ठेवलेले होते तेवढंच पाणी मी त्याच्यामध्ये ॲड केलं आणि बस एकच शिट्टी होऊ देणार आणि लगेच गॅस बंद करणार. तर चला, इथं मला भाजीची तयारी करायची होती. तर इथं मग एकदम छान असा सांबार आणलेला होता बाजारातून, तर तो मी निवडून ठेवलेला होता. तर आलूची भाजी बनवायची नाही, तर सर्वप्रथम मी आलूची जी वरची साल असते ना, तर ती सोलणीच्या साहाय्यानं काढून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर मग म्हटलं चला सलादसुद्धा म्हणजे बाजार आणलेला होता ना, तर तो निवडून व्यवस्थित ठेवलेला आहे. तर इथं काकडी, गाजर हे सगळं घेऊन आलेले होते देवांचे पप्पा. तर इथं मी सोलणी ना ते सगळं व्यवस्थित सोलून घेतलेलं आहे, कारण गाजर आणि काकडीनं जेवणासोबत लागणार. तर मग मी ते सोलणीनं व्यवस्थित सोलून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मी बटाटे कट करून घेतले. तर तुम्हाला इथे एक बाऊल दिसत असेल, तर त्या बाऊलमध्ये मी लगेच ते बटाटे चिरल्याच्या नंतर टाकून देणार नाही, तर मग तसे काय होतात, बटाटे काळे पडतात. तर इथं मी लगेच मग ते पाण्यामध्ये ॲड करून दिलेले. तर इथं मी तुम्हाला छान अशी बटाट्याची भाजीची रेसिपी शेअर करणार आहे झटपट. तर एकदम साध्या सिंपल पद्धतीनं पण चवीला एकदम चवदार होते आणि खायला पण टेस्ट लागते. मुलं तर खूप आवडीनं खातात. तर इथं मी काकडी धुवून घेतलेली आहे आणि गाजरसुद्धा धुवून घेतलेलं आहे. तर आणि जेव्हा बाजार आणला जातो ना, तर तेव्हा काकडी, गाजर, अद्रक आणि मुळा हे जे आपल्याला रोज वापरण्यात लागतं ना, तर ते मी धुवून ठेवत असते. म्हणजे नेहमी धुण्याचं काम नाही, पण म्हटलं चला तरी एकदा धुवून घेऊ. तर इथं मग मी ते धुतल्याच्या नंतर कट करून ठेवलेलं आहे. तर इथं मग सांबारसुद्धा कट केलेला आहे आणि घरून आणलेला जो लसूण होता ना, तर तो संपलेला आहे. तर इथं जो मार्केटमध्ये जो पांढरा लसूण भेटतो ना, तर तोच आणलेला आहे. तर तो कसा म्हणजे मोठे असतात, त्याचे गाठे जे असतात ना लसणाचे, तर ते खूप मोठे असतात. तर इथं मग मी तो लसूण आहे ना तो सुद्धा जास्तीचा सोलून ठेवलेला आहे. तर कांदा कट केला आणि लसूण ठेचून घ्यायचा. ह्या भाजीला तुम्ही लसूण आहे ना ठेचूनच वापरायचा, त्याच्यामुळं चव खूप छान येते. त्याच्यानंतर मग मी गॅस सुरू केला, त्याच्यावरती कढई टेकवली, त्याच्यामध्ये तेल ॲड केलं आणि त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये कांदा ॲड केला. ह्या भाजीमध्ये आपण टमाट्याचा वापर करणार नाही, एकदम साध्या सिंपल पद्धतीने ही भाजी बनवणार आहे. जेवढं आपण त्याच्यामध्ये मटेरियल टाकतो ना, तर मग त्याच्यामुळं काय होतं, बऱ्याच भाज्यांची चव चालल्या जाते, म्हणजे टेस्ट जशी यायला पाहिजे ना तशी येत नाही. तर इथं मग मी काय केलं, कांदा येणं जास्त लालसर नाही होऊ दिला, थोडासा म्हणजे असा पांढराच ठेवलेला आहे कांदा. त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये मसाले ॲड केले. त्याच्यामध्ये धनिया पावडर, हळद, लाल मिरची पावडर म्हणजे काश्मीरी मिरची पावडर, घरचं लाल तिखट आणि थोडासा काळा मसाला, बस तेवढेच मी त्याच्यामध्ये ॲड केलेले. आणि त्याच्यामध्ये बस 1 चमचा शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे. तो मी घरीच बनवून ठेवलेला आहे ना, म्हणजे जास्तीचा बनवून ठेवत असते. जेव्हा किराणा आणला जातो ना, तर तेव्हाच मग मी जवळपास अर्धा किलोचा शेंगदाण्याचा कूट करून ठेवत असते, म्हणजे मग तो जास्त दिवस पुरतो आणि नेहमी करण्याची गरज नाही. इथं मी तेलामध्ये ना चांगले ते मसाले परतून घेतले आणि त्याच्यानंतर जे बटाटे आपण कट करून ठेवलेले होते ना, तर ते बटाटे त्याच्यामध्ये ॲड केले आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये शिजण्यासाठी पाणी ॲड केलं.
आणि हो, त्याच्यामध्ये ना चवीनुसार मीठसुद्धा ॲड केलेलं आहे. तर चला, मी इथं भाजी शिजू देते आणि शिजल्याच्या नंतर तुम्हाला परत दाखवते. तर चला, इथं मी आता पटकन पोळ्यासुद्धा टाकून घेते, कारण भाजी शिजेपर्यंत ना मग माझ्या पोळ्या होऊन जाणार. तर इथं माझ्या पूर्ण स्वयंपाक करून झालेला आहे. जिरा राईससुद्धा मी करून घेतलेला आहे. इथं पोळ्यासुद्धा टाकून घेतलेल्या आहे. बस काय आम्हाला दोघा-तिघांना 5-7च पोळ्या टाकाव्या लागतात. तर इथं मग माझ्या पोळ्यासुद्धा टाकून झालेल्या आहे. आणि इथं हे बघा, एकदम साध्या सिंपल पद्धतीनं अशी ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. ही भाजी ना तुम्ही पुरीसोबतसुद्धा खाऊ शकतात. जर कोणाला जर पुऱ्या आवडत असतील बटाट्याच्या भाजीसोबत, तर तुम्ही या पद्धतीनं नक्की करून बघा. तर चला, त्याच्यानंतर मग मी वरतून त्याच्यावरती भाजी उकळल्याच्या नंतर सांबार ॲड केलेला आहे. सांबार आहे ना मी सगळ्यात शेवटीच टाकत असते. जर आपण सुरुवातीला जर सांबार टाकला तर तो काळा पडून जातो भाजी उकळून. तर मग मी थोडासा उशिरा टाकत असते, म्हणजे थोडंसं ग्रीन छान वाटतं भाजीच्यावरती. तर चला, इथं जे सलाड कापून ठेवलेला होता ना, तर तो व्यवस्थित इथं मी थोडंसं डेकोरेट केलेलं आहे. तर बीटसुद्धा आणलेलं होतं ना, सध्या बाजारामध्ये कसं बीट एकदम फ्रेश भेटतात. तर बीटसुद्धा मग जास्तीचे घेऊन आलेले होते. जवळपास 1 किलो बीट आणलेले होते देवांच्या पप्पांनी. तर इथं मी बीटचं ज्यूससुद्धा पिते. मला जर एखाद्या वेळेस प्यावंसं वाटलं ना, तर मग पिते. एखाद्या वेळेस मी तुमच्यासोबत शेअर करणार. तर त्याच्यावरती ना मी थोडासा चाट मसाला ॲड केला आणि थोडंसं काळं मीठ ॲड केलं. साधं मीठ ॲड करण्याच्या म्हणजे काळं मीठ जर ॲड केलं ना, तर छान लागतात खायला सलाड. तर चला, इथं जेवणं झाल्याच्या नंतर लगेच मी भांडेसुद्धा घासून घेतलेले. एकदम टोपल्यावर भांडे पडलेले होते. तर इथं मग माझे भांडे घासून झालेले होते आणि त्याच्यानंतर मग मी गॅसचा ओटा क्लीन करून घेतलेला आहे. कारण हे कामं जर आपण रात्रीच करून ठेवले ना, तर सकाळी किचनमध्ये जर आपण आलो ना, तर इतकं फ्रेश आणि प्रसन्न वाटतं, म्हणजे वेगळीच ऊर्जा येते आपल्याला आणि कामंही पटपट होतात सकाळी. आणि हे जर कामंही ना आपण जसेच तसेच ठेवले ना रात्री, तर सकाळी या कामांनाच खूप वेळ जातो आणि आपल्याला जे कामं करायचे असतात ना, मग त्याच्यासाठी आपली एनर्जीच टिकत नाही. तर हे कामंही ना मग मी रात्रीच करून ठेवत असते. गॅसचा ओटा एकदम क्लीन, भांडे घासून ठेवणे, गॅसचा ओटा क्लीन करून ठेवणे, आपण ज्या वस्तूंना हात लावलेले आहे ते वस्तू, मसाल्याचा डब्बा, मिठाची भरणी आणि असं बऱ्याच काही वस्तू असतात की आपण त्यांना घडी हात लावतो. तर त्या वस्तू कशा जेव्हाच्या तेव्हा व्यवस्थित पुसून ठेवायच्या. त्याच्यानंतर मी बेसिंग घासायला घेतलेलं होतं, कारण हे बेसिंग आहे ना व्हाईट असल्यामुळं लवकर खराब होतं. तर 2-3 दिवस झाले की मग मी ते घासून काढत असते. तर इथं मी सर्वप्रथम आहे ना बेसिंगची जी चाळणी आहे, त्या चाळणीवरती जे आपण भांडे घासल्याच्या नंतर जे अटकलेलं असतं अन्न, तर ते अन्न व्यवस्थित काढून घेतलं आणि त्याच्यानंतर भैया पावडर असते ना, तर ती भैया पावडर त्याच्यावरती थोडीशी पसरून घेतली आणि ते हाताच्या साहाय्यानं असं चोळून घेतलेलं आहे. इतकं व्हाईट आणि फ्रेश एकदम क्लीन असं हे बेसिंग भैया पावडरनं घासलं जातं. म्हणजे जे काळे डाग पडलेलं असतात ना, तर ते पूर्ण निघून जातात. तर इथं तुम्हाला दिसत असेल एकदम म्हणजे बेसिंग आहे ना चमक मारत होतं. तर चला, इथं माझे हे कामं म्हणजे करून झालेले. थोडेसे काय होतं, रात्री जर आपण लवकर सगळं व्यवस्थित आवरून ठेवलं ना, तर वेळही आपल्याकडं असतो. तर मग मी काय करत असते, ज्या दिवशी आपल्याकडे जास्तीचा वेळ असतो रात्रीचा, म्हणजे एखाद्या वेळेस काय होतं 8:30-9 वाजेपर्यंत सगळे कामं आवरून जातात. तर मग मी एखाद्या वेळेस असे शिल्लकचे कामं करत असते की आपल्याकडे आता अर्धा पाऊण तास वेळ आहे आपल्याला, तर आपण हे मग मी जास्तीचे कामं तेव्हाच करून ठेवत असते. खूप दिवसापासून आहे ना हे किचनची एक खालची जी ट्रॉली आहे तर ती आवरायची होती. याच्यामध्ये ना मला जे दररोज लागतं जे सामान, तर तेच मी याच्यामध्ये ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये कप ठेवलेले आहे, छोटा खलबिद्दा आहे ना तो ठेवलेला आहे, चहा पावडर, साखरेचा डब्बा, हे सगळं मी याच्यामध्ये, मसाल्याचा डब्बा, तेलाचं, मिठाचं, हे सगळं मी ह्या ट्रॉलीमध्ये ठेवलेलं आहे. तर हे खूप दिवसापासून आवरायचं होतं. म्हटलं चला आज सगळं आपलं लवकरच झालेलं आहे, म्हणजे लवकर आवरून झालेलं आहे. तर मग माझ्याकडे वेळ होता. तर इथं मग मी ते ट्रॉलीमध्ये जे कार्पेट टाकलेले आहे ते काढून घेतलं, व्यवस्थित ट्रॉली पुसून घेतलेली आहे. हे नवीन असल्यामुळं जास्त काही खराब होत नाही. पण थोडंसंही खराब झालं ना, तर लगेच मी आवरून ठेवत असते. म्हणजे मग कसं जास्त खराब होण्याच्या पहिलेच आपण व्यवस्थित जर आवरून ठेवलं, तर मग आपला वेळही वाचतो आणि कामही लवकर होतात. तर इथं मग मी ते कार्पेट उलटं टाकलेलं होतं. तर मग नंतर मी ते परत व्यवस्थित केलं आणि परत ते सामान जिथल्या तिथं व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे. परत मी ते कार्पेटनं व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे. आणि इथं हे जे तुम्हाला ट्रे दिसत आहेत ना, तर याच्यामध्ये मी कपं ठेवत असते, म्हणजे डेली यूजसाठी जे लागतात ना, तर ते कपं. इथं एक व्हाईट कलरचा माझा कप आहे, मी संध्याकाळी दूध घेत असते थोडंसं. आणि एक जो येलो कलरचा दिसतोय ना, तर तो देवांचा आहे. आणि दोघांचे 2 कपं. मी सहसा फुलपात्रामध्ये चहा घेते. तर इथं हा एक ट्रे दिसतोय तुम्हाला, तर याच्यामध्ये मी जे पोळ्याचा डब्बा असतो ना, तर त्या डब्यामध्ये जे मी कापड टाकते, तर ते कापड ठेवण्यासाठी इथं मी हा ट्रे ठेवलेला आहे. तर मला ते कापड म्हणजे जे पोळ्यांच्या डब्यांमध्ये मी जे रुमाल वापरते ना, तर ते रुमालसुद्धा धुवून ठेवायचे.
तर इथं मग मी परत सामान ते व्यवस्थित म्हणजे पुसून त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. तसं मी त्याला म्हणजे जास्त काही पुसायचं काम नव्हतं, कारण मी त्याला हात मारतच असते. तर सगळं व्यवस्थित क्लीन होतं, फक्त वरच्यावर मी त्याच्यावरती हात फिरून घेतलेला आहे. तेलाचे जे फुलपात्र आहे ना, तर त्याच्याखाली मी काय करत असते, अशा प्लेट ठेवत असते. म्हणजे तेल एखाद्या वेळेस सांडलंही तर मग त्या प्लेटमध्येच म्हणजे ते पडतं. ते जर का त्या कार्पेटवरती पडलं ना, तर त्याच्यामुळे काय होतं, मग ते असं थोडंसं तेलकट होतं. म्हणजे नेहमी नेहमी ते पुसावं लागतं. आणि आता हे पोळ्यांची रुमाली ना, तर उद्या मी स्वच्छ धुवून घेणार. तर इथं टेबलवरचा जो कपडा आहे तर तो मी व्यवस्थित म्हणजे सकाळी ना धुवून काढलेला होता. तर इथं मग मी टेबल व्यवस्थित पुसून घेतलेला आहे. खुर्च्याही थोड्याशा हात मारून घेतलेला आहे खुर्च्यांना. आणि मधामधात देवांश पण येत होता, कारण त्याचा अभ्यास घेणं सुरू होता ना, तर तो मग मला विचारायला येत होता. आणि इतका छान अभ्यास करतो, जेवढं मॅडमनं सांगितलेलं आहे ना तेवढं तो पूर्ण अभ्यास संध्याकाळी करून घेत असतो. तर आता त्याला जास्त म्हणजे असं सांगायचं काम पडत नाही की देवांश अभ्यास करतो, त्याच्या मनानं सुद्धा अभ्यास करतो. तर इथं मग माझे मधामधात त्याचा अभ्याससुद्धा घेणं सुरू होता कामांच्या मधात. तर आता जवळपास 9:30 वाजत आलेले होते. तर हे धुवून ठेवलेलं होता ना कपडा, तर म्हटलं चला तो त्याच्यावरती आता वेळ आहे तर थोडासा टाकून देऊ. कारण देवांश काही लवकर झोपत नाही, त्याला 10-10:30 वाजताच झोप येते. तर मग म्हटलं माझ्याकडं वेळ होता, तर मग मी त्याच्यावरती तो कपडा व्यवस्थित टाकून दिलेला आहे. तर चला ताईंनो, आज मी तुम्हाला पूर्ण माझं संध्याकाळचं जे रुटीन असतं ना, तर ते शेअर केलेलं आहे की मी कशा पद्धतीने कामं करत असते. शिल्लकचे पण कामं मी कशा पद्धतीनं व्यवस्थित नियोजनानं करत असते. वेळ असला तर कोणते कामं कधी करायचे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चला, इथं हा मनी प्लॅन्ट लावलेला आहे ना, हा जो एक कप होता तर तो तिची जी दांडी असते ना कपाची, तर ती फुटलेली होती. तर इथं मग मी त्याच्यामध्ये थोडीशी माती ॲड केली आणि त्याच्यामध्ये हा मनी प्लॅन्ट आहे ना, तर तो लावलेला आहे. तर इतकी छान ग्रोथ झालेली तिची. आणि तो ठेवताना आहे ना मी एका प्लेटवरती ठेवलेला आहे, कारण जेव्हा तिची दांडी तुटलेली होती ना, तर त्याला थोडंसं छिद्र पडलेलं होतं. तर मग काय होतं, एखाद्या दिवस त्याच्यातून खाली पाणी येतं. तर मग मी इथं ही प्लेट ठेवलेली आहे आणि त्या प्लेटवरती मग मी तो मनी प्लॅन्ट म्हणजे तो कप ठेवत असते. तर चला, इथं मी तुम्हाला छान माझं आज संध्याकाळचं रुटीन शेअर केलं. तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला ताईंनो, आजचा व्हिडिओ ना इथंच थांबवते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल ना, व्हिडिओला जरूर लाईक करा. भेटूया पण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना गुड नाईट.